नमस्कार. तुम्हाला यावर्षी BMS किंवा BHMS करायचं असेल, तर एक शेवटची संधी आहे. नोटीस नंबर 31 CET सीलला आलेली किंवा अदर स्टेटमध्ये जे BMS साठी इंटरेस्टेड आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे हे 4-5 दिवस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, की काही YouTubeच्या व्हिडिओजमध्ये आपल्या नाही, तर इतर चॅनलच्या असं सांगण्यात आलेलं आहे, की शेवटच्या राउंडला मिळालेलं कॉलेज जर जॉइन नाही केलं, तर पुढच्या वर्षीचं काउन्सेलिंग करता येणार नाही. पुढच्या वर्षीची नीट देता येणार नाही. तर विश्वास ठेवू नका. नीट देता येते, काउन्सेलिंग करता येते. विदाऊट प्रूफ कोणावरही विश्वास ठेवू नका. आपलं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, तर त्याला तुम्ही थोडं रीड करा. शेवटच्या राउंडचा रूल बघा. त्यामध्ये कुठल्याही ठिकाणी असं मेन्शन नाही केलेलं, की तुम्हाला पुढच्या वर्षी काउन्सेलिंग करता येणार नाही. इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये बहुतेक एक तर 44 नंबरचं ते पेज आहे, तर त्यावर नक्की बघाल. ठीक आहे. आता ही जी नोटीस नंबर आलेली आहे 31, तर यानुसार ज्यांना पण या चौथ्या राऊंडमध्ये BMS कॉलेज मिळालेलं आहे, तर त्यांनी ते उद्यापर्यंत जॉईन केलं तरी चालतं. म्हणजे 1 डिसेंबर पर्यंत. आणि बघा, तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला ती कॅन्सल करायची, तर ती विदाऊट पेनल्टी तुम्ही उद्या लास्ट डेट आहे, उद्या तुम्ही कॅन्सल करू शकता. पण जर तुम्ही 2 डिसेंबरला 3 डिसेंबरला जर कॉलेजमध्ये गेले, तर मात्र तुम्हाला पेनल्टी लागू शकते. तर त्यामुळे डिसिजन लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. आजच डिसिजन तुम्ही घेऊ शकता. आता विषय असा आहे, की सर स्कोर खूप कमी आहे. 200च्या आत आहे, 250च्या आत आहे. BMS नाही मिळणार आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे? तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन अजूनही सांगतो. तुम्ही तमिळनाडूचा विचार करा. तमिळनाडूमध्ये जर तुम्ही BMS साठी गेले, तर तुम्हाला 2,75,000 पर इयर मध्ये विथ हॉस्टेल मेस तुमचा खर्च भागू शकतो. विथ हॉस्टेल मेस हा खर्च 5 वर्षाचा येऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काउन्सिलिंग फीज वेगळी द्यायचं काम पडू शकतं. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तर या 1-2 दिवसामध्ये निर्णय घ्या. तमिळनाडू BMS असा मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. कॉलवर बोला तमिळनाडूच्या सर सोबत. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी पटल्या, तर काउन्सिलिंग फीस पे करून ऍडमिशनसाठी तुम्ही जाऊ शकता. विद्यार्थ्यांचा एक ग्रुप परत जातोय. अगोदर सुद्धा जवळपास 15 विद्यार्थी ऍडमिशन फायनल करून आलेत. बघा, आता यानंतर आपल्याला कोणत्या प्रक्रिया राबवायच्या पुढे लक्षात घ्या. शेवटचा चान्स आहे. यानंतर चान्स मिळेल का? नो गॅरंटी. स्पॉट राऊंड होईल का? तर यामध्ये तरी तसं देण्यात आलेलं नाही. ऑनलाईनच राऊंड होणार आहे. जर नवीन नोटीस आली, क्वालिफाईंग क्रायटेरिया जर बदलला, तर कदाचित रजिस्ट्रेशन पण पुन्हा स्टार्ट होतील. या नोटीस नंबर 31 मध्ये थोडेफार बदल होतील. क्वालिफाईंग क्रायटेरिया जर का कमी झाला, तर चान्सेस 99% आहेत. पण आता 1% मध्ये काय होईल नाही सांगता येणार. बघा, आता आपल्याला काय दिलेलं आहे? जे पण समजा आपल्याला जो 5वा राऊंड आहे, तर 5व्या राऊंडसाठी जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती आपल्याला 4 तारखेला मिळणार आहे. पण मग आता यासाठी चॉईस फिलिंग नेमक्या कधी होणार आहे? तर 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. यामध्ये इलिजिबल कोण राहतील, कोण नॉट इलिजिबल राहतील, तर ते सुद्धा या रूल बुकमध्ये देण्यात आलेलं आहे. तर ते पण आपण डिस्कस करू. पण जर समजा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेला कॉलेज जर मिळालं, तर तुमचं जॉईनिंग हे 5 आणि 7 तारीख 5, 6, 7 या 3 दिवसांमध्ये होणं गरजेचं आहे. आणि नंतर जे पण समजा सिलेक्शन लिस्ट आहे पुढची पुन्हा जर सीट्स वॅकंट राहिल्या, तर ठीक आहे. जर सीट्स वॅकंट राहिल्या, तर पुन्हा एक राऊंड लागणार आहे. पण त्यामध्ये चॉईस फिलिंग परत नाही होणार. चॉईस फिलिंग फक्त 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर या दरम्यानच होणार आहे. सिलेक्शन लिस्ट परत येईल, एकदा येईल 4 तारखेला, नंतर येईल 8 तारखेला जर सीट्स वॅकंट राहिल्या तर. पण नंतर चॉईस फिलिंग होणार नाहीत. आता जे पण मुलं 8 तारखेच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये सिलेक्ट होतील, तर त्यांना 9 तारीख आणि 10 तारीख जॉईनिंग साठी आहे. आणि जी कट ऑफ डेट आहे ऍडमिशनची आयुषची, म्हणजे या तिन्ही कोर्सची, तर ती 10 डिसेंबर आहे. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. यानंतर कुठलाही राऊंड होणार नाही. जर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला, डेटला एक्सटेन्शन मिळालं, तर पुढचा राऊंड होऊ शकतो. पण आता चॉईस फिलिंग नेमक्या कधी करायच्या, कुणी करायच्या, तर हे पण महत्वाचं आहे. तर बघा, हे जे शेड्यूल्ड आहे, तुम्ही नोटीस नंबर 31 जर का रीड केली, तर या नोटीस नंबर 31 मध्येच परत एक पुढचा पेज आहे सेकंड नंबरचं. तर यामध्ये सविस्तर देण्यात आलेलं आहे. बघा, आता हे पुढचं पेज मी या ठिकाणी घेतोय. बघा, हे लक्षात घ्या. हे टेंटेटिव्ह शेड्यूल 4 नंबरच्या राऊंडचं आणि हे पुढचं शेड्यूल आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड. आता सीट मॅट्रिक्स येणार आहे 2 तारखेला, 2 डिसेंबरला. त्यानंतर प्रेफरन्सेस जे भरायचे, तर ते 2/12/2025 आणि 3/12/2025 पर्यंत भरायचे.
फक्त एकदाच प्रेफरन्सेस भरायचे, नंतर यानंतर पुढे जेवढे पण राऊंड होतील तर प्रेफरन्सेस टाकायसाठी चान्स राहणार नाही. तर त्यामुळे यावेळेस जे काय होईल तर ते फायनल होईल. म्हणून मी थंबनेलवर सांगितलेलं आहे की शेवटची संधी आहे, यानंतर आपल्याला चान्स मिळणार नाही. मग आता रूल नेमका काय आहे? जर आपल्याला तामिळनाडूमध्ये ऍडमिशन करायची असेल तर त्याचा डिसिजन आत्ताच होणं गरजेचं आहे, नंतर सुद्धा आपल्याला संधी मिळणार नाही. कारण जी कट ऑफ डेट आहे सगळ्या स्टेट सारखी असते. तामिळनाडूसाठी वेगळी, कर्नाटकसाठी वेगळी, या स्टेटसाठी वेगळी असं काय नाही. आयुषची डेट ऑल इंडियामध्ये सेमच असणार आहे. आता बघा हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे काही. पहिले इन्स्ट्रक्शन आपल्याला काय सांगताय, तुम्हाला जर का समजा चौथ्या राऊंडमध्ये सीट मिळालेली असेल तर तुम्ही नॉट इलिजिबल आहात पुढच्या कोणत्याही स्टे वॅकन्सी राऊंडसाठी, आणि हे इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सुद्धा दिलेलं आहे. चौथा राऊंड म्हणजे कोणता? आज ज्याचं जॉईनिंग सुरू आहे 30 नोव्हेंबरला किंवा उद्याला जॉईनिंग आहे, लास्ट डेट आहे उद्या, तर त्यामध्ये जर तुम्हाला सीट मिळाली असेल तर तुम्ही कुठल्याही राऊंडसाठी पुढे जाऊ शकत नाही. बरं, आता पुढचं कॅन्डिडेट हु कुड नॉट गेट बेटरमेंट. जर तुम्हाला बेटरमेंट मिळालेलं नसेल किंवा देअर सीट ऑफ कॅप राउंड 3 और प्रिव्हियस राउंड रिमेन अनचेंज ड्युरिंग कॅप 4 शॅल बी कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ राउंड 4. म्हणजे तुम्हाला राउंड 4 चाच पार्ट कन्सिडर केले जाणार आहे आणि पुढचे जे रूल आहे तर ते तुमच्यासाठी ऍप्लिकेबल असतील की जे चौथ्या राऊंडचे होते. थोडक्यात तुम्ही जर जॉईन असाल, तुम्ही रिटेन्शन दिलेलं असेल किंवा दिलेलं नसेल तरी तुम्ही 5वा राऊंड करू शकणार नाही. यानंतर बघा, जर तुम्हाला कॉलेज मिळालं, अलॉटेड कॉलेज जर का मिळालं तर तुम्हाला जॉईन करणं हे गरजेचंच राहील. आणि जर तुम्ही जॉईन नाही केलं तर काय होणार आहे, तर तुम्ही जी पण ऍडमिशन आहे ते तुमची फेल समजण्यात येईल, तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकणार नाही. म्हणजे थोडक्यात हे सगळं या रूल बुक मध्ये दिलेलं आहे. पण या ठिकाणी तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही की तुम्ही पुढच्या वर्षी नीट देऊ शकत नाही का तुम्ही पुढच्या वर्षी काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं विथ प्रूफ दाखवलंय या नोटीस मध्ये सुद्धा, आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सुद्धा मी तुम्हाला पेजचा क्रमांक पण सांगितला. फक्त तुम्ही कुठलेही व्हिडिओ, रॅन्डम व्हिडिओ बघून जर का विचार करत असाल, आता काल परवाचाच एक व्हॉट्सअप मेसेज होता आमच्या टीम मेंबरला आणि त्यांनी व्हिडिओ पण शेअर केलेला होता की सर या व्हिडिओमध्ये 30 मिनिटं 34 सेकंदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला पुढच्या वर्षी काउन्सिलिंग करता येणार नाही. तर तसा कुठलाही नियम नाही. विनाकारण कोणत्याही ठिकाणी तुम्ही काही विचार करू नका आणि तशाला तुम्ही बळी पडू नका. आणि तामिळनाडू BMS करायचं असेल तर नक्की लवकर निर्णय घ्या. आज आपण थांबूया. ओके, बाय.